Hello student, in this video we are going to learn a physical property of a liquid, that is the surface tension. Now to understand the surface tension, let us consider a vessel containing a liquid. If we observe the liquid, the surface of the liquid consists of the molecules. At the same time, there are some molecules at the bulk of the liquid. आपल्याला सरफेस टेन्शन जर समजून घ्यायचं असेल तर एक व्हेसल घ्या आणि त्या व्हेसलमध्ये लिक्विड घ्या. या लिक्विडमध्ये त्या लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत. दोन प्रकारचे मॉलिक्युल्स आपल्याला दिसतील. वन टाइप ऑफ मॉलिक्यूल विच आर प्रेझेंट इनसाइड द बल्क अँड वन टाइप ऑफ मॉलिक्यूल विच आर प्रेझेंट ॲट द सरफेस ऑफ द दॅट लिक्विड. म्हणजे काही मॉलिक्युल्स हे मध्ये असतील आणि काही मॉलिक्युल्स हे सरफेसवर असतील. नाउ व्हेन द मॉलिक्युल्स in the bulk of the liquid, we called it is A type of molecules. It will attract by means of all side. हा जो मॉलिक्यूल ए आहे, हा ए मॉलिक्यूल वरच्या बाजूने अट्रॅक्ट केला जाईल, त्याचबरोबर खालच्याही बाजूने अट्रॅक्ट केला जाईल, साईडने अट्रॅक्ट केला जाईल, लेफ्ट साईडने, राईट साईड और एनी डायरेक्शन, कुठल्याही डायरेक्शननं तो अट्रॅक्ट केला जाईल बाय मीन्स ऑफ ए कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सिमिलर टाइप ऑफ मॉलिक्युल्समध्ये असलेलं जे काही फोर्स आहे त्या फोर्समुळे ते अट्रॅक्शन आहे. बट इट इज फाउंड दॅट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. फोर्स जो असेल हा सारखाच आहे कुठल्याही मॉलिक्युलने अट्रॅक्ट, परंतु त्याची डायरेक्शन जर अपोजिट असेल तर दॅट द नेट फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय धिस ए टाइप ऑफ मॉलिक्यूल विल बी द झिरो. म्हणून हा जो ए मॉलिक्यूल, एक टाइप ऑफ मॉलिक्युल्स आहेत या सगळ्या सरफेसमध्ये, या सगळ्या लिक्विडमध्ये, त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स काय असेल, हा झिरो आहे. दॅट इंटेरियर मॉलिक्यूल पुल्ड इक्वली इन ऑल डायरेक्शन. सारख्याच डायरेक्शन म्हणजे सगळ्या डायरेक्शननी इक्वल फोर्स त्याच्यावर ॲक्ट होतो, म्हणून नेट फोर्स काय हा झिरो आहे. बट दिस इज नॉट द केस इन केस ऑफ बी टाइप ऑफ मॉलिक्यूल्स, दॅट इज द मॉलिक्यूल्स विच आर प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड. हा जो लिक्विडचा सरफेस आहे याच्यावरती जे मॉलिक्यूल्स प्रेझेंट आहेत त्याच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर इट विल एक्सपिरियन्स ए साइड फोर्स, दिस फोर्स अँड दिस फोर्स. दिस फोर्स is equal in magnitude, opposite in direction, therefore it may get cancelled. But this is the force that molecule which is present in the bulk will attract the molecule which is present in the surface. surface वरचा जो मॉलिक्यूल आहे त्याला मध्ये ओढायचं काम कोण करतं, तर हे लिक्विडच्या बल्कमध्ये असलेले मॉलिक्युल्स करतात. And therefore this B type of molecule will experience a downward force. म्हणून हा जो सरफेसवरचा मॉलिक्यूल आहे याच्यावरती खाली ओढणारा एक फोर्स ॲक्ट होतं. नाउ दिस इज नॉट ए सिंगल मॉलिक्यूल, देर आर नंबर ऑफ मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट इन द सरफेस ऑफ द लिक्विड. या लिक्विडचा हा एवढा सरफेस आहे, याच्यावरती जेवढे मॉलिक्युल्स असतील ते सगळे मॉलिक्युल्स काय करतील, दे विल एक्सपिरियन्स ए डाउनवर्ड पूल और द downward force of attraction which not balanced by other molecules. तो balance होणार नाही, right? Now therefore this surface experience a tension or the force which is acting downward is called as the surface tension. हा जो फोर्स आहे डाउनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होणारा सरफेसवरचा, त्या फोर्सला काय म्हणलेलं आहे, सरफेस टेन्शन. नाउ सायंटिफिकली वी कॅन डिफाइन द सरफेस टेन्शन ॲज the downward force acting on the surface of the liquid at right angle upon a line of 1 centimeter length in the surface is known as the surface tension. समजा आपण 1 सेंटीमीटर लाईन जर ड्रॉ केली इथे ह्या सरफेसवरती आणि त्याच्यावरती परपेंडिक्युलरमध्ये डाऊनवर्ड डायरेक्शनला म्हणजे खालच्या बाजूला ॲक्ट होणारा जो फोर्स असेल त्या फोर्सला म्हणायचा सरफेस टेन्शन. क्लिअर? नाउ ड्यू टू धिस सरफेस टेन्शन the surface area of a liquid try to minimize. म्हणजे सरफेस एरिया काय करायचा प्रयत्न करतो की कमीत कमी सरफेस एरिया राहील असा त्याचा प्रयत्न असतो. अँड दॅट्स वाय द लिक्विड ड्रॉपलेट्स विल गेट ए स्पेरिकल शेप ड्यू टू धिस टेंडन्सी. ही जी टेंडन्सी आहे त्या टेंडन्सीमुळे लिक्विडचा ड्रॉप जो असतो त्याचा जो आकार आहे तो कसा असतो, स्पेरिकल असतो हवेमध्ये. क्लिअर? नाउ this surface tension is denoted
बाय लेटर गॅमा. कशानं दाखवतात ते? गॅमानं दाखवतात, राईट. आता आपण डिफाईन केलेलं आहे की इट इज अ डाउनवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन अ लाईन drawn in the surface of the liquid. That force is called as a surface tension, and that's why the unit, that is CGS unit, in the CGS system its unit is the dynes per centimeter. Dynes is the unit of the force and acting on a 1 centimeter line, that's why that is the dynes per centimeter. In SI system the unit will be the Newton per meter. SI सिस्टीम मध्ये युनिट काय असेल सरफेस टेन्शनचा? न्यूटन पर मीटर हे त्याचं युनिट आहे. नाउ here we state the surface tension, here is the explanation, now this is the unit. Now the question may ask what is surface tension, explain it, give its unit. Clear? Now this is 5 mark question. Now the next point is the effect of temperature on surface tension. Change in temperature causes the change in surface tension of the liquid. So temperature बदलला, surface tension बदलता. When temperature increases, the kinetic energy of liquid molecule increases, no doubt. Due to the absorption of the energy, the movement of the particle increases, that means the kinetic energy of the liquid particles will increase, and which decreases the intermolecular forces. Particle ची movement वाढली याचा अर्थ त्याची मूवमेंट वाढली म्हणजे त्याच्यातला जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो कमी झाला, and as a result surface tension decreases. Therefore we can say that the surface tension decreases with increase in the temperature. There is a inversely proportionality between temperature and the surface tension. Now this is the effect of temperature on the surface tension. Now then, method of determination of surface tension. Now that method which is used to determine the surface tension is known by means of the instrument used, which is called as a stalagmometer method or the drop number method. During that method number of drops are to be measured, that's why it is called as a drop number method. Or the instrument used is called as a stalagmometer, that's why it is called as a stalagmometer method, which is used to determine the surface tension of an unknown liquid. Actually this is a relative method. That means if you know the surface tension of any liquid, you can determine the surface tension of a given liquid. Now this is a relative method to determine the surface tension. In generally, this method is based on the principle that weight of a drop of liquid falling from a capillary tube held vertically is proportional to the surface tension of the liquid. That means this is a capillary. Here is the drop of a liquid. When it is fall from this capillary, then the mass of that liquid is directly proportional to the surface tension. We can say that the surface tension is directly proportional to the weight of a drop of that liquid. Suppose this is the equation number 1, where gamma is the surface tension and W is the weight of a droplet. The instrument is known as the stalagmometer. Now this is the stalagmometer. Now here is the capillary, here is the etching mark at A, here is also a etching mark, and here is a etching mark B. Now there is a scale in between these two marks. हे जे दोन मार्किंग आहे इथे ही स्केल असते. That scale is used to find out the fraction of a drop. फ्रॅक्शन मध्ये जर ड्रॉप मोजायचा असेल तर त्या स्केलचा इथं यूज होता. In generally this method is very simple method. In drop number method, stalagmometer is filled up to a mark A. ज्या एक लिक्विड जे आहे, लिक्विड नंबर 1, सपोज दॅट लिक्विड इज लिक्विड whose surface tension is to be determined, म्हणजे ज्याचं सरफेस टेन्शन आपल्याला काढायचं ते लिक्विड 1 घ्यायचा आणि इथं सक करायचं. हे जे इन्स्ट्रुमेंट आहे स्टॅलॉगोमीटर, याला असे रबर ट्यूब लावलेली असते आणि त्या रबर ट्यूबच्या सहाय्याने आपण ते लिक्विड सक करायचं. लिक्विड सक केल्यानंतर हे जे मार्किंग ए आहे, ह्या मार्किंग एच्या वरपर्यंत त्याला घ्यायचं आहे आणि मार्किंग एला त्याला ॲडजस्ट करायचं आहे. म्हणजे तुमचं लिक्विड कुठपर्यंत आलं पाहिजे? मार्किंग ए पर्यंत आलं पाहिजे. क्लिअर? Now then we have to find out the number of drops which are falling from A to B. A पासून मग आता हे जे आपण लिक्विड सक केल्यानंतर मार्किंग ए ला ॲडजस्ट केलं होतं, याला रबर ट्यूब आहे, त्याला एक क्लिप असते
त्या क्लिप अशी ॲडजस्ट करायची की याच्यातून ड्रॉप्स पडले पाहिजे. म्हणून आपल्याला काय करायचं मग आता, ड्रॉप्स मोजायचे कुठून कुठपर्यंत, हे लिक्विड ए पासून बी पर्यंत ई पर्यंत असणारे नंबर ऑफ ड्रॉप्स हे हवेमध्ये मोजायचे. यू हॅव टू पुट दॅट स्टॅलोग्नोमीटर व्हर्टिकली. तुमचं हे इन्स्ट्रुमेंट जे आहे उभं धरायचं आणि ए पासून बी पर्यंत लिक्विड येईपर्यंत किती ड्रॉप्स पडतात त्या लिक्विडचे. म्हणजे कोणतं लिक्विड होतं, लिक्विड 1 होता की ज्याचं आपल्याला सरफेस टेन्शन काढायचं असं लिक्विड होता. सपोज दॅट नंबर ऑफ ड्रॉप्स विल बी द N1. समजा ते ड्रॉप्स जे आहेत ते आहेत N1. नाउ देन वी हॅव टू वॉश दॅट स्टॅलोग्नोमीटर, rinse that stalogometer with that of the another liquid, दूसरं liquid. Suppose that liquid is liquid 2 whose surface tension is known, म्हणजे ज्याचं surface tension माहिती असं liquid. ठीक आहे. In generally water is used as the another liquid. इथं water वापरलं जातं का दुसरं liquid म्हणून दुसरं liquid घेतलं. Now same procedure, we have to suck that liquid up to that mark A. We have to adjust at the mark A without changing any adjustment. इथं जे आपण क्लिप लावलेली होती त्याला काही चेंज करायचं नाही आणि इथून लिक्विड सोडायचं. ए पासून बी पर्यंत लिक्विड जात असताना किती ड्रॉप्स पडतात, दॅट ड्रॉप्स वी हॅव टू मेजर. सपोज दॅट ड्रॉप्स इज N2. ते ड्रॉप्स आहेत N2. नाउ दिस इज द एक्सपेरिमेंट. बघा पुन्हा एकदा सांगतो, इंस्ट्रुमेंट इज व्हेरी सिम्पल. This is a glass tube having 2 marks A and B. There are the 2 marks at the bottom. ही जी कॅपिलरी इथं आणखी 2 मार्क आहेत. ह्या 2 मार्कमध्ये इचिंग मार्क असतात. स्केल असते. ती स्केल कशासाठी वापरतात, टू फाइंड आउट द फ्रॅक्शन ऑफ ए ड्रॉपलेट. राईट. द एक्सपेरिमेंट इज व्हेरी सिम्पल. वी हॅव 2 लिक्विड्स. लिक्विड 1 हुज सरफेस टेन्शन इज टू बी डिटरमाइंड. आपल्याकडे 2 लिक्विड आहेत. लिक्विड 1 जे आहे ज्याचं सरफेस टेन्शन काढायचं ते आहे आणि लिक्विड 2 जे आहे ज्याचं सरफेस टेन्शन आपल्याला माहिती आहे. राईट. अगोदर लिक्विड 1 घ्यायचं, सक करा, ए मार्कला ॲडजस्ट करा, ए पासून बी पर्यंत त्याला फ्लो होऊ द्या. तुमची कॅपिलरी उभी धरा किंवा स्टॅलोग्नोमीटर उभं धरायचं आणि किती ड्रॉप्स पडतात दॅट ड्रॉप्स वी हॅव टू काउंट. सपोज दॅट ड्रॉप्स इज N1. म्हणजे लिक्विड 1चे ड्रॉपलेट्स किती आले, N1 आले. नाउ देन वॉश दिस स्टॅलोग्नोमीटर, रिन्स इट अँड अगेन फिल दॅट स्टॅलोग्नोमीटर with that of the liquid 2 whose surface tension is known. ज्याचं surface tension माहिती आहे असं लिक्विड 2 इथं भरायचा. पुन्हा ए पासून बी पर्यंत तो लिक्विड फ्लो होऊ द्यायचा आणि त्यावेळेस किती ड्रॉप्स पडतात ते ड्रॉप्स मोजायचे. सपोज दॅट ड्रॉप्स इज N2. राईट. नाउ दिस इज व्हेरी सिम्पल एक्सपेरिमेंट. Now in this experiment we measure the number of drops from A to B. That means the volume of the liquid is same. दोन्ही लिक्विडचं व्हॉल्यूम काय होतं, सेम होता. राईट. देअरफॉर वी हॅव टू कॅल्क्युलेट इट. लेट N1 आणि N2 द नंबर ऑफ ड्रॉप्स प्रोड्यूस्ड इन द सेम व्हॉल्यूम. किती व्हॉल्यूम आहे, V ऑफ द 2 लिक्विड्स. नाउ द व्हॉल्यूम ऑफ 1 ड्रॉप ऑफ लिक्विड नंबर 1. लिक्विड नंबरचा एका ड्रॉपचं जर व्हॉल्यूम जर काढायचं असेल तर दॅट विल बी द टोटल व्हॉल्यूम V डिवायडेड बाय नंबर ऑफ ड्रॉप्स. टोटल व्हॉल्यूम V होतं, नंबर ऑफ ड्रॉप्स काय होतं, N1 होतं. The volume of 1 drop of liquid number 2, it is total volume divided by number of drops of liquid 2, that is V upon N2. Now then mass of 1 drop of liquid 1. Now this is a volume V upon N1. It is a volume of a single drop multiplied by density of that liquid, where D1 is the density of liquid 1. This will give the mass of a single drop of liquid 1, W1. This is the equation number 2. Now similarly the mass of a drop of liquid number 2, that is W2, is equal to that volume of a single drop into density of the liquid 2. It will give the mass of a drop of liquid number 2. आपल्याला 2 मास आले, एक W1 आला आणि एक दुसरं W2. W1 हे कशाचं मास आहे की एका ड्रॉपचं मास आहे लिक्विड 1च्या आणि W2 काय आहे, एका ड्रॉपचं मास आहे लिक्विड 2च्या. राईट. नाउ इफ gamma 1 and gamma 2 be the surface tension of liquid 1 and 2, then according to the equation 1, 2 and 3, 1, 2 आणि 3 इक्वेशन जर पाहिला त्याचा यूज केला, इक्वेशन 1 gamma is directly proportional to the W,
here W1 and here is the W2. Therefore, we can put the equation 2 and equation 3 by in equation 1 and divide that equation, आणि त्याला जर डिवाइड केला तर इथे येतं gamma 1 upon gamma 2 is equal to W1 upon W2. Right? Now gamma 1 upon gamma 2 is equal to W1 ची किंमत ठेवा Vn1 d1, Vn1 d1, V gamma 2 ची किंमत Vn2 d2. We get cancelled. इथं राहतं d1 d2 आणि इथं राहतं n2 by n1. Therefore, here we get gamma 1 by gamma 2 is equal to n2 by n1 into d1 by d2. Now, where gamma 1 is the surface tension of liquid 1 can be calculated if you know d1 d2 n2 n1 and gamma 2. समजा एवढ्या गोष्टी माहिती असतील gamma 2 n1 n2 d1 d2, you can find out the gamma 1. Now this is a formula which is used to find out the surface tension of unknown liquid. Unknown liquid चं surface tension आपल्याला calculate करता येते. Now this is a method of drop number method or stalogometer method. Clear? Now we will stop here. Thank you.